उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शना ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेला श्लोक 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाचा आहे. या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला हा ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगत आहेत. सेवा काय निमित्ताने सर्वांना कल्पना आहे. या वर्षी भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं, सर्व भक्त मंडळीच्या सहकार्यानं प्रथमच वर्षी श्री संत गजानन महाराज आश्रम टाकडी, तालुका बाळापूर, जिल्हा अकोला, विदर्भ इथून हा दिंडी सोहळा निघालेला आहे. आणि आज त्या दिंडी सोहळ्याचं दुपारचं जेवण अनेक संतांच्या पदपर्शाने, नामचिंतनाने आणि वास्तव्याने पवित्र आणि पुनीत झालेल्या या चौसाळा ग्रामामध्ये या गावातील सद्गस्त रामभाऊ विठ्ठल फुलवरे यांच्याकडे गुरुवारी शारंगधर बाबा मेहुणकर यांनी हा मुक्काम दिलेला आहे. तसं बाबुडगाव देवी म्हणून गाव आहे इथं जवळच. बाजींनी तिथं फोन केला आणि फोन केला असताना मग मला यांचा फोन आला भाऊंचा की महाराज आमच्या बाबुडगाव देवीला या. म्हटलं आई साहेब तुमच्याकडे येत असतात मेहुणवरनं, पण मात्र आम्हाला काही चौसाळ्याला मुक्काम द्या, तुम्ही टेन्शन घेऊ नका. लगेच त्यांनी भाऊकडे मुक्काम दिलेला आहे. आणि दरकोदर मुक्काम करत असताना इथपर्यंत आपण आलेला आहोत. ज्या गावामध्ये आलेला आहोत त्या गावाचा जर विचार केला तर स्वानंद सुख निवासी स्वामी महाराजांचा, त्याचप्रमाणे चाकरवाडीचे ज्ञानेश्वर माऊली त्यांचा हा परिसर आहे. आणि ज्या नगरामध्ये आपला मुक्काम आहे ना, हे नगरच मुक्ताई नगर आहे. कारण ज्या मुक्ताईच्या कृपेने आपण हा दिंडी सोहळा काढलेला आहे. दिंडी सोहळा काढत असताना गुरुवारी शारंगबाबांचा मला फोन आला, हॅलो कुठं आहेस? म्हटलं बाबा आश्रमवरून दिंडी काढलेली आहे. तेव्हा कोण्या मार्गे आहे? म्हटलं बीड मार्गे आहे. त्याच्याला मग चौसाळीची काय व्यवस्था आहे? म्हटलं चौसाळीची काही अजून फोन वगैरे काही केला नाही. त्याने टेन्शन घेऊ नको. लगेच भाऊला फोन नंबर दिला. लगेच भाऊंचा मला फोन आला आणि आल्यानंतर हा मुक्काम ठरलेला आहे. याच्यानंतर मग या गावातल्या बऱ्याच लोकांचे फोन आले. कारण या चौसाळ्यामध्ये सप्त्याला आमच्या गावाशीची मंडळी गायक वादक टाळकरी मंडळी असतात. जे श्याम महाराज असतात आणि ज्ञानेश्वर महाराज सोळंके ते देखील सप्त्याला असतात. त्यानंतर त्यांचा फोन आला की बुवाजी चौसाळ्याला भाऊराव भोकडे मुक्काम द्या. म्हटलं नाही, गुरुवारी बाबांनी मुक्काम दिलेला आहे शारंगधर बाबांनी, त्यामुळे म्हटलं आम्ही मुक्काम बदलू शकत नाही. भले त्यांच्याकडे चहा पाण्याला जाऊ. आणि आम्ही एवढे भाग्यवान आहोत कारण आईसाहेबांच्या कृपा क्षेत्राखाली असल्यामुळे, गजानन महाराजांची दिंडी असल्यामुळे आमचे सर्व मुक्काम रोडवर आहेत भाऊ. आणि वारकऱ्यांकडे आहेत, हे महत्वाचं आहे. कारण जीव वाढा पाहिजे वारकऱ्यांच्या विषयी. काहीतरी येतील, घेतील, खातील, राहतील आणि जातील अशी नसावे. जेव्हापासून आपण त्यांचा नंबर घेतला तेव्हापासून सारखे दररोजचे मॅसेज, रामकृष्ण हरी, दररोजचे फोन चालू आहे. आज सकाळी देखील त्यांचा फोन आला, मला कुठपर्यंत? म्हटलं रोडसगाव पर्यंत. कुठपर्यंत? म्हटलं इथपर्यंत आलो, धोत्र्यापर्यंत. कुठपर्यंत? म्हटलं तुमच्या जवळच उभी आहो आम्ही. असो. आणि असं असताना आता या रस्त्याने गेल्या 30 वर्ष झाले आम्ही चालून राहिलो. तसे 50 वर्ष झाले. कारण पूर्वी आमची दिंडी कार्तिकीला असायची. आपल्याच भागामध्ये पारगावला आमचा मुक्काम असायचा भाऊराव आखाडेकडे. त्याचं कारण म्हणजे स्वानंद सुख निवासी गुरुवर्य भाऊराव मेहुणकर ते त्या ठिकाणी राहायचे. तिथं शिवनाभी मुक्ताई मंदिरच बांधलेलं आहे. म्हणजे या परिसरामध्ये आईसाहेब मुक्ताई मेहुणचा जो प्रचार गुरुवारी श्रीराम बाबांनी केलेला आहे. कारण स्वामीने मेहुणच्या स्थानाचा शोध केला तेव्हापासून मग मेहुणकरांना, या लोकांना मेहुणची आवड लागलेली आहे. आता मुक्ताबाई सर्वत्र वरिष्ठ, आपल्याला वाद करायचा नाही. सर्वत्र वरिष्ठ आदिशक्तीच असल्यामुळे काही प्रश्न नाही. पण या गावातली मंडळी निष्ठावान आहे. आपल्या मेहुणला दरवर्षीप्रमाणे इथले वारकरी आहेत. महाशिवरात्रीचे वारकरी आहेत, वैशाख महिन्यातले वारकरी देखील आहेत. याचं कारण उजाळा देण्याकरता या धाराशिव जिल्ह्यामध्ये याच भागामध्ये राहणारे
श्री हरिभक्ती परायण वारकरी संप्रदायाचे आदर्य आमचे संभाजी महाराज दिंडोरी म्हणजे मेहुणकर, त्यांचा फोन तुम्हाला आला सुद्धा पहिल्याने, लगेच बुवाजींनी फोन केलेला आहे. असो आणि असं भगवंताच्या आपण वारीला चाललेलो आहोत, महावारीला चाललेलो आहोत. तसं पंढरपूरच्या 12 वाऱ्या आहेत, 12 एकादशी. आता इथून दर महिन्याचे वारकरी लागलेले आहेत आपले भूम पासून, साधारण इथूनच चौसाळ्यापासून दर महिन्याचे वारकरी आहेत पंढरपूरचे. पंढरपूरच्या 12 वाऱ्या, 12 वाऱ्यातील 4 वाऱ्या प्रमुख, आषाढी, कार्तिक, माघ आणि चैत्र, या 4 वाऱ्या आहेत. त्या 4 वाऱ्यामध्ये 2 वाऱ्या विशेष, आषाढी आणि कार्तिक. आषाढी निकट आला कार्तिकीचा हाट, दोन्हीचा हाट भरले घन दाट, अपार मिळाले वारकरी रे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, आषाढी कार्तिकी भक्तजन येते. या पद्धतीने भगवान परमात्म्याच्या आषाढी वारीला जात असताना का जावं महाराज पंढरपूरला, त्याचे कारण देखील आहे. जीवाची धडपड सुखाची आहे, प्रत्येक जीवाला सुख पाहिजे, म्हणजे सुखाची इच्छा देखील आहे आणि सुखाचे प्रयत्न देखील आहे. शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे, प्रयत्न आणि इच्छा असताना फलप्राप्ती व्हायला पाहिजे. माझी भाषा करताना वा आणि इकडे आपण कीर्तन, इकडे कीर्तनकार घेतोच असताना, म्हणजे सुखाची इच्छा देखील आहे आणि सुखाकरता प्रयत्न देखील चालू आहे. आणि शास्त्राचा सिद्धांत आहे, प्रयत्न आणि इच्छा असताना फलप्राप्ती व्हायलाच पाहिजे, हा नियम आहे. पण मात्र का पदरामध्ये दुःख पडतो, याचं कारण आहे वर्म चुकलेला आहे. तुम्हाला पाहिजे सुख आणि तुम्ही पाहता संसारामध्ये, ज्या संसारामध्ये सुखाची कल्पना करता तो मुळात दुःख मूळच आहे. संसार दुःख मूळ, ठाऊकची आहे संसार दुःखाचा, दुःख बांधवडी आया हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. म्हणजे तुम्ही पाहता, उदाहरणार्थ तुम्हाला पाहिजे पेढे, तुम्ही गेले जोड्याच्यासाठी, गेले दुकानावर, हो पेढे द्या पेढे, पण पेढेने तिथं जोडे मिळणार आहे. त्यासाठी पैसे घ्या तरी आम्हाला पेढे द्या. त्यासाठी पेढे सांगितलं ना, जोड्यात ना तुम्हाला जर पेढे लागत असेल, स्वीट मार्क लाईन धरा, इशू मार्क लाईन सोडून द्या. तसं जीवाला जर सुख लागत असेल तर आमची तुकोबर आहे म्हणतात, आमच्या संतांनी सांगितलेलं आहे, जर तुम्हाला सुख लागत असेल, तळमळ सुखाची जर असेल तर तुम्ही पंढरपूरला जा. सुखा लागी जरी करशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. तुकोबराय पुढे बोलले, तुम्ही संसारिक आहात ना, हा महाराज, आणि संसारामध्ये एकच सुख आहे. कोणतं? संसारा आलिया एक सुख आहे आणि आठवावे पाय विठोबाचे. त्या विठोबाच्या पायाचा आठव करा आणि या जीवाला सर्व सुख प्राप्त होणार आहे. कारण मग आम्हाला सुख नको, आमचा संसार सफल झाला पाहिजे. ज्ञानापर्यंत व्हावा. तुमचा संसार जर सफल करायचा असेल तर पंढरपूरला जा, म्हणजे संसार सुखरूप होणार आहे. त्याने वय संसार सुखाचा, किंवा मग तू अवघाची सुखरूप होशी. जरी तू पंढरीशी जा एक वेळ, मग तू अवघाशी सुखरूप होशी. आजी संसारू सफल झाला गे माय, देखील पाय विठोबाचे. जर संसार सफल करायचा असेल तरी मात्र पंढरपूरला जाणं गरजेचं आहे. त्यांचे नको मारा आम्हाला मोक्ष पाहिजे. मोक्षाची व्याख्या सर्वांना माहित आहे, कायमची दुःख निवृत्ती आणि कायमची सुख प्राप्ती, ही साध्या भाषेतली आहे. म्हणजे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, कैवल्य नाम, मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर तो कोणता? पंढरपूरला जा. आणि पंढरपूरला गेल्यानंतर दर्शन घेसाल वा नाही घेसाल, पण मात्र फक्त कडच जरी पाहिला तर तुम्हाला मोक्ष. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कडस, तात्काळा हा नास. याचा अर्थ असा नाही दर्शन घ्यायचं नाही म्हणून, याचा अर्थ असा नाही की दर्शन, हे आमचे वारकरी आहे, पण हे चंद्रभागेत जातात, आंघोळ करतात, पंढरपूरला प्रदक्षिणा करतात, कळसाचं दर्शन घेतात, लगेच एसटी पकडतात घरी जाण्याकरता. हे प्रवृत्ती वचन आहे महाराजांच्या भाषेमध्ये. म्हणजे जर सवड असली तर दर्शन घ्यायचं, नसेल सवड तर मग फक्त कळसाचं दर्शन घ्यायचं. जर कळसाचं दर्शन नाही झालं तर पताकचं दर्शन घ्यायचं, पताकचं दर्शन घ्यायचं. आता पंढरपूरचा लय महिमा छोटी माऊलीनं वर्णन केलेलं आहे. करता अर्ध प्रदक्षिणा. समजा आपण महाद्वारात जायचं, महाद्वारा म्हणजे पूर्व दाराला जायचं,
पूर्वदारात जायचं, नामदेव पारेश्वर दर्शन घ्यायचं आणि पश्चिम दारापर्यंत जायचं, तिकडून सरळ चौफाल्यावर निघायचं. अर्धी प्रदक्षिणा केली तरी मात्र पाहता देवळची पाठ तीर्थे घडते 360. फक्त मंदिराचे पाठ जरी पाहिले, हाय महिमा पंढरपूरचा. मला तर असं वाटते आषाढीला भगवान परमात्मा केवळ पथाकवरच आणि कळसावरच बसलेला असतो, त्यामुळे मोक्ष लागत असेल दर्शन घ्या कळसाचं. त्यांचे नाही महाराज, आमच्या जीवनामध्ये फार मोठा अभिमान आहे. देहाचा अभिमान आहे, ज्ञानाचा अभिमान आहे, गुणाचा अभिमान आहे, संपत्तीचा अभिमान आहे, धनाचा अभिमान आहे, अन्य अन्य अभिमान आमच्या जीवनामध्ये. तोपर्यंत तुला अभिमान घालवायचा आहे का? पंढरपूरला जा, तुझा लवकर अभिमान ना. उठा उठी अभिमान जाय ऐसे स्थळपूर, ते या पंढरीस घडे खडा पाजर रोकडे. काय महिमाय राजा. खरं किती खडातला खड जरी असला तरी मात्र काही लोक म्हणतील महाराज आम्ही पापी आहो, आम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही, खट आहो, नट आहो, पापी आहो आम्ही. तरी चुकोबरायंत तुम्ही पंढरपूरला जा, तुम्ही कशी असा शुद्ध असा. खट नट हा खट नट या रे, शुद्ध होणी जा रे, भावे दौंडी पिठी चोखा मेळा. अरे आम्ही असे व्यसनाच्या आरी गेलेला खट नट आहो आम्ही. पण मग भगवान आमचा अंगीकार करील का? कुंडलिकाला वरच दिलेलं आहे, मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. जसे असताल तसे. जसे म्हणजे कसे? पंचमहापातकी विश्वासघातकी जी यमादिकी गांजी ऐशिया पतिता करावे सनात पूर्वी माझे अर्थ पांडुरंगा. जसे असतील तशांचा उद्धार होणार आहे, संपूर्ण पाप देखील नष्ट होणार आहे. महाराज पण आम्हाला सर्व तीर्थ घडले पाहिजे. हा बरोबर आहे, अवघीच तीर्थे घडते एक वेळा, चंद्रभागा डोळा देखल्या. असा या पंढरपूरचा अलौकिक महिमा आहे. लौकिक नाही, लौकिक तर अनेक प्रकारचा महिमा आहे, पण अलौकिक महिमा आहे. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होये भंग, पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखील अनुपम्यची थोरी. हा अनुपम्य पंढरपूरचा फार मोठा अलौकिक महिमा साधू संतांनी, ऋषी मुनीने, देवाने वर्णन केलेलं आहे. ऋषी मुनीने वर्णन केलेलं आहे, साधू संतांनी वर्णन केलेलं आहे. स्वतः भगवान शिवजीनं पंढरपूरचा महिमा वर्णन केला. शंकर सांगे ऋषी जवळे, सर्व तीर्थ माध्यान खाडी, येथे कुंडलिका जवळे, करते आंगोडे, वंदिती चरण. ज्या क्षेत्राचा महिमा पुराणाने वर्णन केलेला आहे. सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव म्हणजे शास्त्राने वर्णन केलेलं आहे, पुराणाने वर्णन केलेलं आहे, साधू संतांनी वर्णन केलेलं आहे, ऋषी मुनींनी वर्णन केलेलं आहे, सामान्य लोकांनी वर्णन केलेलं आहे, ज्ञानोबराने या संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. तसं भगवान शिवजीने देखील पंढरपूरचा फार महिमा वर्णन केलेला आहे. असा अलौकिक महिमा असलेलं क्षेत्र, त्या क्षेत्राला आपण जात असताना चौसाळा येथील आपलं दुपारचं जेवण आणि त्या निमित्तानं आपली ही प्रवचन रूपी सेवा आणि वाटचालीचं प्रवचन काही फार नसते. सर्वांना माहीत आहे की थोडक्यामध्ये फावल्या वेळामध्ये बोलायचा प्रयत्न करू. रामभाऊ विठ्ठलराव यांच्याकडे आपला मुक्काम आहे, त्या निमित्तानं प्रवचन रूपी सेवा आहे. सेवेकरता निवडलेला श्लोक हा 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाचा आहे आणि या श्लोकाद्वारे भगवान अर्जुनाला हा ज्ञान प्राप्तीचा उपाय सांगत आहे. अर्जुना, संतांकडे गेलो असताना प्रणिपात, प्रश्न आणि सेवा करायला पाहिजे. प्रणिपाताने नम्रता करते, सेवेनं निष्ठा करते आणि प्रश्नाने अधिकार करतो. असं जर केलं तर काय होणार आहे? उपदेश ते उपदेश करतील. कशाचा करतील? ज्ञानाचा करतील. कोण करतील? जे तत्वदर्शनी ते करतील. ज्या ज्ञानाचा ते उपदेश करतील ते ज्ञान कसं आहे? तर ज्ञान ते ज्ञान फार पवित्र आहे, अनादी आहे. पवित्र आणि ऐसे अनादी सिद्ध चोखट. ते ज्ञान अनादी आहे, सिद्ध आहे आणि चोखट आहे. कारण भगवान म्हणतात ते ज्ञान कोणतं? जे भगवंताने पहिलं रवीला सांगितलं, मनुला सांगितलं, इक्षाकुला सांगितलं. परंपरेनं आलेलं ज्ञान याच अध्यायामध्ये आहे ते श्लोक. एवं परंपरा प्राप्य भीमम राजर्षयुधु
सकाले नेह महता हा योगनष्ट परंतप म्हणजे परंपरेनं तुला बी हे ज्ञान सांगितलेलं आहे. परंपरेनं परंपरेला खूप महत्व आहे. आपण परंपरेचे आहोत. परंपरेचे असल्यामुळेच तर मग आपली सर्व व्यवस्था आईसाहेब मुक्त आणि भगवान परमात्मा लावत आहे. परंपरेला वंश परंपरा दासमी अंकिता तुका मोकलिता लाज कवना म्हणजे परंपरेचे आपण आपली परंपरा सद्गुरु जोग महाराज आणि जोग महाराजचे शिष्य बंकट स्वामी महाराज, बंकट स्वामीचे शिष्य स्वानंद सुख निवासी समर्थ सद्गुरु श्रीराम महाराज मिळवणकर. मी पाहिले असतील बुवांना. हा कारण पहिल्या वर्षी मुक्ताई मेहूनची दिंडी काढली त्यावेळेला ते 9 लोक होते. ते काही एवढे रोड नव्हते. त्यामुळे मग बौडगाव देवीवरून गेले आणि तिथंच तो मुक्काम ठेवला. व गावात यायचे, मंदिरात जायचे, कीर्तन करायचे, गावातले लोक जमा व्हायचे, मधुकरी आणायचे. म्हणजे परंपरा आपली उज्ज्वल परंपरा आहे. म्हणूनच तर आपण परंपरेचे पाईक आणि त्या पाईक असल्यामुळे मग या पद्धतीने आपण हे करून आलेलो आहोत. भगवंताने अर्जुना सांगितलं, अर्जुना तुला जे ज्ञान सांगून राहिलो ना मी, हा ते ज्ञान परंपरेनं आलेलं ज्ञान आहे. त्या ज्ञान परंपरेनं आलेलं असल्यामुळे ते पवित्र झालेलं आहे, अनादी आहे आणि उद्धाराला कारणीभूत आहे. उद्धाराला कारणीभूत परंपरेनं आलं पाहिजे. काही लोक परंपरा सांगत नाही, सांगतच नाही. का परंपरा? का मृदंग कुठं शिकले? म्हणजे आम्ही डब्यावरच शिकलो. 2 ताना खाली लावा डब्यावाल्याला का तुम्ही कीर्तन करत असता कुठे शिकले? त्याने नाही आम्ही मोबाईलवरच शिकलो. घ्या मोबाईलवर. मग का गुरुपौर्णिमेला मोबाईलची पूजा करशील का? जय देव जय गुरु मोबाईल महाराजा म्हणून? तसं नाही. म्हणजे परंपरेला आलेलं हे अतिशय पवित्र असते. अगदी सोप्या भाषेत जर बोला ना, परंपरेला आलेलं ज्ञान ते कार्यजन्य असतो. बिगर परंपरेचं आलेलं ज्ञान ते कार्यशून्य असतो. अरे कार्यजन्य आणि कार्यशून्य आम्हाला नाही कळत. लाकडामध्ये अग्नी आहे पण तो कार्यशून्य. तोच अग्नी चुलीमध्ये आला, आता काय झालं? तो आता कार्यजन्य झाला. भाजी करण्याकरता, भात शिजवण्याकरता, स्वयंपाक करण्याकरता, म्हणजे असं ते आलेलं आहे. तसं परंपरेचं ज्ञान उद्धाराला कारणीभूत असतो. बिगर परंपरेचं ज्ञान काहीतरी माणसाला फक्त तात्पुरतं समाधान देतो. अगदी सोपं. कधी कधी आपण कीर्तन प्रवचन आम्ही देखील ऐकतो बरं, आणि ऐकलं पाहिजे. असं काही नियम नाही की कीर्तनकाराने हरिपाठ घेऊ नये, कीर्तनकाराने काकळा करू नये, कीर्तनकाराने कोणाचं कीर्तन ऐकू नये, कीर्तनकाराने वारी करू नये, असा काही नियम नाही. ऐकावं. ऐकलं असताना दृढ होत असते. ते ऐकलं असताना तिथपर्यंत आपल्याला समाधान वाटते, बसेला तोपर्यंत. आणि एकदा तिथून उठून गेलं की मग जैसे तेच आपलं होत राहत असते. समजून चालावं याचं ज्ञान आहे. पण अगदी घोकूमपट्टीनं केलेलं ज्ञान त्याला पोपट ज्ञान म्हणतात. म्हणजे पोपटपंची ज्ञान. पण मात्र सेवेनं परंपरेनं आलेलं ज्ञान. अगदी दुसरं जर सांगायचं झालं ना, उपदेशाच्या मागे उपासना असली तर परिणाम होतो. उपदेशाच्या मागे जर उपासना जर नसली तर त्याचा परिणाम होऊ शकत नाही. त्याकरता ते ज्ञान कसं आहे? ते ज्ञान पवित्र आहे, बर्व आहे. ते ज्ञान पैगा बर्वे. जर मनात आणायचं असेल तरी भाजीवरली नाही, तरी संताया वजावे सर्वस्वेशी. काया वाचा मनाने संतांची सेवा करा. मग महाराज ज्ञान आहे का त्यांचं व्हावा. जे ज्ञानाचा पुरवठा, ज्ञानाचं घरच आहे ते. पण ज्ञानाच्या घरामध्ये जाण्याकरता सेवेच्या दारातून जावं लागते. इथं सेवा हा दारवंटा. फल काय? स्वाधीन करी सुबटा ओढंगोडी. ते आपल्याला सर्वस्व देतील. आपलं जीवाचं कर्तव्य काय? तरी तनु मनो जीवे चरणाशी लागावे. काया वाचा मनाने त्यांची सेवा करावी. तनाने पालखी घेणे तनाची सेवा. वाचन त्याचं मनन करणं म्हणजे वाचन नामस्मरण करणं ही त्यांची सेवा आहे. मनाने मनन करणं. आणि सांगू का, या वारीच्या रस्त्यानं काही वाचिक मानसिक तिन्ही प्रकारची सेवा करते. काही आपण चालतो, वाचिक नामस्मरण करतो आणि मानसिक
म्हणून करतो. पंढरपूरला जाऊ, घुमट करू, नगरदर्शना करू, कीर्तन ऐकू, दर्शन घेऊ हे म्हणून होते. तू म्हणून मला एसटीनं बसल्यानंतर काही वाचिक आणि मानसिक सेवा घडत नाही, पण न करणाऱ्यापेक्षा करणारा बरा बाबा. एसटीनं आपली सोपी मन आहे, भांडणापेक्षा अबोला बरा, फिरण्यापेक्षा झोप बरी, त्याप्रमाणे न येणाऱ्यापेक्षा येणारी बरी. मग एसटी न येणाऱ्यापेक्षा बरे आहेत ना, ते बरे आहेत, जाऊ द्या. न येणाऱ्यापेक्षा येणारी एसटीने देखील बरे आहेत, पण सेवा घडत नाही. काही एसटीत बसलेले असतात माणसे वाची साऱ्या गप्पा संसारातल्या. कशी काय तुझी सोयाबीन, कशी काय तुझी कपाशी, काय त्याप्रमाणे तुझी सून कशी, तुझा मुलगा कसा, काय ड्युटी करते, कुठं राहते, काय राहते, सर्व हेच असते. म्हणून वाची सेवा करत नाही. माणसे बाया म्हटलं की बांगडे, माणसं म्हटलं की घोंगड्याच्या दुकानावरच जातात, दुसरं काहीच नाही. वास्तविक पाहता घोंगडे आणि बांगड्या पंढरपूर पेक्षा बीडला लय सस्ते भेटतात, पण ते घेतील तिथंच. आता ते साडे बंद झाले पेरण्याचे साडे, नाहीतर मग लोक साडेच्याच दुकानात करायची. का रे पंढरपूरला जाऊन काय केलं म्हणजे साडा आणलं, नाही तर कशाला आणलं म्हणजे ज्ञानेश्वर माता ज्ञानदेव कुशी निवृत्तीची साड. येड्यात आहे का त्याचा अर्थ? तो त्याचा अर्थ नाही, पण मग आपल्या मताप्रमाणे अर्थ करणारे लोक आहे. पंढरपूरला गेल्यानंतर लौकिक वस्तू अजिबात घ्यायच्या नाही. हरिपाठ घ्यायचा, काकडा म्हणजे मालिका घ्यायच्या, माळा घ्यायच्या, कुपका घ्यायचा, अष्टगंध घ्यायचा, प्रसाद घ्यायचा. संसारातल्या वस्तू जर घेतल्या ना तर ते वारी ठरणार नाही, ध्यानात ठेवा. संसारातल्या वस्तू घ्यायच्याच नाही. बांगड्या घेऊ द्या आणि हे घेऊ द्या. ते आमचे शेणा महाराज वारीला गेले. शेणा महाराज वारीला गेले, चंद्रभागेत गेले. तिथे एक दगड दिसला, त्यांनी सांगितलं हा आपला चप्पा घासायला म्हणजे वस्त्रा घासायला बरा होते, इकडे चप्पा म्हणतात, म्हणजे वस्त्र घासायला बरा होते. घेतला त्यांनी, आणला घरी. घरी आणला असताना वारी झाली. नामदेव महाराज देव बसले. नामा कोण कोण आल तरी वारीले, त्यातले ज्ञानोबा आलते, आलते शेणा महाराज आलते. जेव्हा झालं शेणा महाराज वारीला ते आले, वा माझ्या कीर्तना समोरच बसलेले होते म्हणे. वर हात करून विठ्ठल विठ्ठल म्हणत. अरे शेणा तुला कळत नाही, तो दगड घेण्याकरता आलता, दगडा करता, चप्पा आणि वस्त्र घासवण्याकरता. लगेच त्याला जाऊन सांगितलं शेणा महाराजला. शेणा महाराज पुन्हा दुसऱ्या वारीला दगड टाकण्याकरता आले. कोण नाही म्हणे, तो दगड टाकण्याकरता आला. म्हणजे साधारण संसारातल्या जर वस्तू घेतल्या तर मग वारी आपली निष्फळ ठरते. वारी निष्फळ न ठरावी एवढ्या करता काही म्हणजे इष्टळ घडत नाही, वाची घडत नाही, मानसी ते देखील घडत नाही. पण पायी येणाराला सर्वस्व सेवा घडते. वारी त्यालाच म्हणतात काया वाचा मने जीवे सर्वस्वी उदार. बाप रखमा देवर विठ्ठलाचा वारी तर. वारीनं काय होत असते? वारी 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 जन्म मरणाची वारी, हाडी पडलो आता संकट निवारी. म्हणजे जन्म मरणाची वारी संपवणं ही खरी वारी आहे. ते संपवण्याकरता हे वारी करणं महत्वाचं आहे. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे महत्वाचं आहे. पुढे आणि अगरवता करावे दास्य सकड. दास्यत्व संतांचं करावं, कारण देव देखील संतांचं दास्यत्व करतो. आता संतांच्या दास्यत्वामध्ये किती सेवा घडते माहिती आहे का? दास्यत्व म्हणजे त्यांची सेवा. दास्यत्व किती घडते माहिती आहे का? देशाची सेवा घडते, देवाची सेवा घडते, देवबाची म्हणजे ब्राह्मणबाची सेवा घडते, गायीची सेवा घडते आणि जगाची सेवा घडते. एका साधूची सेवा केली तर काय बोलता महाराज, काय बोलता? मी का माझ्या मनाने बोलता, प्रमाणाने बोलणारा महाराज आहे मी, प्रामाणिक आहे. ऐका, देवाची सेवा घडते, साधूची सेवा केली की. कारण देव आणि साधू वेगळे नाही. देव ते संत निमित्त त्या म्हणजे देवाची. साधूची सेवा केली की देवाची सेवा करते, साधूची सेवा केली की विश्वाची सेवा करते. कारण तो विश्वंभर आहे ना, ऐसा ज्याचा अनुभव विश्वंभर. हे समजतंय श्री वासुदेव ऐशा प्रतिती रसा वासुदेव कुटुंबकम म्हणजे एकेरीत करते. त्यानंतर गायीची सेवा केली म्हणजे साधूची सेवा केली की गायीची सेवा करते. कारण गायीचा आणि साधूचा स्वभाव एकच आहे. नामा म्हणे गाय दूध एक, म्हणून तुकोबरा उदाहरण द्या. तुका म्हणे वस्त धनुरेच्या चित्ती तैशी मध्ये येते. साधू सेवा केली गायी सेवा करते, साधू सेवा केली की
जगाची सेवा करते, साधूची सेवा केली की देवाची सेवा करते, साधूची सेवा केली की ब्राह्मणाची सेवा करते, म्हणजे देवभावाची सेवा करते. कशी काय करते महाराज? अरे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले. साधूची सेवा केली की मायबापाची सेवा करते, आई वडिलांची सेवा करते. कशी काय? तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान. आता देवाची जर सेवा केली तर देवाची जर सेवा केली, एका देवाची सेवा करते, आपल्याला देवाची पूजा केली एका देवाचीच पूजा करते. पण साधूची जर पूजा केली ना, देवासह साधूची पूजा करते. संतांची सुख झाली या देवा, म्हणून या सेवा करी त्यांची. त्यांची सेवा करण्याकरता निर्गुण असणारा परमात्मा सगुण बनतो. घ्या, निर्गुण आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. एवढी त्यांच्या सेवेला महत्व आहे. म्हणून दास्यत्व सकड, संतांचं दास्यत्व जीवाने करावं, त्यातच भलं जीवाचं आहे. मग काय होणार आहे? ज्ञानवृंद, मग अपेक्षित जे आपले, म्हणजे आपण अपेक्षा करसाल ते सर्व पूर्ण होतील. मग अपेक्षित जे आपली ती सांगती कुसले, जेणे अंतकणा बोधले संकल्पा नाही. आपण जे पुसलं ते सांगणार आहे. आपल्या अंतकरणातले सर्व बोध निर्माण होणार आहे आणि संकल्प विकल्प मावळून जाणार आहे. आणि संकल्प विकल्प मावळले की आपण जन्म मदत होणारा. असा या पोव्याचा श्लोकाचा भाव तुम्हाला सांगितलं. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो. सर्वांनी निश्चित जीवन जगा. संगतीत व्हा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, एखादं सारखं व्रत, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ, रामकृष्ण सारखा मंत्र. होत असेल तेवढं सत्कर्म करा. नशील होत सत्कर्म करून घ्या. करून घेणारा लय महत्व आहे बरं. स्वतः जेवणाला महत्व नाही, दुसऱ्याला जीव घालत महत्व आहे. तो पोरा त्यांचा दाता तो चिग जाणार, नारायण स्मरवी. आपण तर करतो, पण दुसऱ्याच्या हातून करून घ्यावं हा भाव तिच्या बापूंचा असल्यामुळे त्यांनी हा मुक्काम या परिवाराकडे दिलेला आहे. ज्या परिवाराकडे आपला मुक्काम आहे त्या परिवाराला भगवंताच्या कृपेनं, गजानन महाराजच्या आशीर्वादानं, आईसाहेब मुक्ताईच्या आशीर्वादानं उदंड आयुष्य लावो. आई आरोग्य, धन, समृद्धी सर्व काही प्राप्त हो. आणि उत्तरा उत्तर गुरुवरे बाबा या लोकांच्या हातून अशी चांगल्या पद्धतीची वारकऱ्यांची सेवा करून घेऊ, एवढी बाबांच्या चरणी प्रार्थना. झालेली सेवा समाप्त. कुंडली कवरदा